त्याचे पाय एक कृपेचा असणारा वर्षावर का एक कृपा लागते याला सुद्धा. कीर्तनामध्ये प्रमाण चांगलं यायला, ते म्हणावंसं वाटणं, ते म्हणायची इच्छा निर्माण होणं आणि म्हणत असताना पखवाज वाजवताना पखवाज फुटणं याला कृपा लागते. आणि सगळ्यात किंमत जर कीर्तनामध्ये कशाला असेल, एकतर मुळात तो पखवाज नाही, ऐका तो पखवाज नाही, त्याला पखावज असं म्हटलं जातं. आणि सगळ्यात श्रेष्ठ तो, सगळ्यात श्रेष्ठ बहुअंगण कीर्तनकारापेक्षा पखावज वादक आणि पखावज वादकाच्या बरोबर पखावाज दोन्ही श्रेष्ठ. चिंतनीय कारण कीर्तनात कधीतरी नवीन सांगेल, पण आता व्यावहारिक कारण सांगून जाईल. मी उभा आहे, गादीवरचा श्रेष्ठ म्हणून गादीवरचा मान्यवर व्यासपीठावरचा कीर्तनकार सर्वात महत्वाचा. त्याच्यानंतर ज्यांच्याकडे कीर्तनाच्या असणाऱ्या साक्षीभूत अवस्थेचा विना दिलाय ते महत्वाचे. मग अनन्यसाधारण कीर्तनकारांचे सात संगतीतले गंधर्व महत्वाचे. बरोबरचे खऱ्या अर्थानं सुरात आणण्यासाठी खऱ्या अर्थानं स्वर दाता महत्वाचा. आणि हे आमचं चाललेला गदारोळ ऐकायला कोणीतरी पाहिजे म्हणून तुम्ही महत्वाचे. पण तुमच्या सगळ्यांच्यात आमच्या सगळ्यांच्यात श्रेष्ठ कोण असेल तर पखवाज वादक आहे. त्याला कारण असं आहे, मी उभा आहे, तुम्ही उभे आहात, तुम्ही बसलेला आहात, हे एकटाच गडी झोपलाय. असा उभा पखवाज वाजवता येतो हा, कळतंय तुम्हाला? उभा पखवाज वाजवता येत नाही, त्याला झोपून. बरं नुसता झोपत नाही माहिती, मी काय कोणाकडे जात नाही, काही झोपायला वगैरे राहत नाही, पदेष्टा तेवढी कोणी करत नाही. पण हे साधं झोपत नाही, हे एका बाजूला उशी घेऊन झोपतो. आहे ना उशी? उशी आहे. बरं नुसती खालून उशी घेत नाही, वरून पांघरूनही घेत. आणि त्याला पांघरून घातलेल्या पखावाजाशिवाय आम्ही चैतन्य महाराज देगलूरकर फडकरी परंपरेचे कीर्तनकार कीर्तन करत नाही. म्हणूनच आता त्याला पांघरून घातलं होतं, कारण त्याला एकदा झाकलं की तो आपल्याला उघडं करत नाही. त्यातलं शास्त्र, हे शास्त्र आहे, त्याला झाकलं की आपल्याला उघडं करत नाही, त्याची कृपा होते. बरं ते नुसतं झोपत नाही, झोपेतलं नुसतं पांघरून घेत नाही, उशी घेत नाही. एका गालावरती अशी लहान लेकराच्या गालावरती जशी बोट फिरतात तशी वाजवली तर तो मृदू असणारा खऱ्या अर्थानं तो आनंद देण्याचं काम करतो. नुसता बोट फिरून घेत नाही, बोट फिरवता फिरवता पावडरही लावून घेतो. मग जॉन्सन बेबी असेल, मग काय पॉन्ड्स असेल, निविया, त्याचं काय आता साधन राहिलं काय. बरं इकडून पावडर लावून घेते आणि आता सगळेजण उपाशी आहे, पण तिकडे ती एकटंच चपाती खायचं खाताय ना. पण एक सांगू का, एवढं सगळं करतंय, एवढं सगळं करतंय, एवढी सगळी किंमत मिळते, पण ती किंमत कशामुळे मिळत असेल तर एकच कारण आहे, स्वतःला झोडपून घेते म्हणून किंमत मिळवून घेते. एकदा स्वतःला झोडपून घ्यायची सवय लागली ना, स्वतःला त्यात रत करायची सवय लागली ना, मला वाटतं आपण एकदा त्यात रत झालो की रतानं असणारी रत भूमिका चिरंतन अवस्थेला गेल्याशिवाय राहत नाही. पण ती चिरंतन अवस्थेला जाण्यासाठी आधी स्वतःला जळावं लागतं. वाती कितीतरी जळून गेल्या, पण जळून गेलेल्या वातींना कुणी लक्षात ठेवलं नाही. पण त्याच्या प्रकाशामध्ये जी माणसं मोठी झाली, त्या प्रकाशमान झालेल्या माणसांनी मात्र त्या वातीला विसरून चालत नाही. ती वात जपता आली पाहिजे. समईतलं तेल संपून गेलं, समई ती वात संपून गेली, पण वातीला जपलं पाहिजे, त्या तेलाला जाणलं पाहिजे. आणि अस्तित्वात त्यांच्याकडून मिळालेला प्रकाश ह्या शिव विष्णू ऐक्य स्वरूपामध्ये खऱ्या अर्थानं या असणाऱ्या संप्रत काळानं मानला नाही. आणि किती मानला नाही, महाराज म्हणतात एक एकाचे हृदय, आणि आपण सुद्धा, पण बदल नाही झाला का, तर फक्त कानाने कीर्तन ऐकले, आयुष्यभर कानाने कीर्तन ऐकले आणि संपले. माझे श्री गुरु श्री महंत ज्यांच्या प्रांगणामध्ये मी घडतो आहे, ते आदरणीय श्री महंत प्रमोदजी महाराज एक वाक्य फार सुंदर सांगतात, कानाने कीर्तन ऐकत असतात तर कीर्तन ऐकतच नाही असं समजा. आता येताना कान घेऊन आलाय मान्य, कानानं ऐकायचं चालू केलंय मान्य, पण कानानं जर कीर्तन ऐकायला चालू झाला असेल तर ते कीर्तन नव्हेच. अण्णा असं म्हणतात, वाक्य फार गोड आहे, एवढं वाक्य जरी गेलं आजच्या कीर्तनातनं तरी कीर्तन माझं सफल झालं.
अण्णा असं म्हणतात, कानानं कीर्तन ऐकत असाल याच्यात नवल वाटत नाही. कानानं ऐकलेलं ज्या दिवशी मन ऐकायला तयार होईल त्या दिवशी कीर्तन साफल्य असतं. मनानं ऐकायला, कानानं कान काही ऐकते. चौकात गेला तर आजच्या कीर्तनाची चांगली ही चर्चा ऐकायला मिळते आणि वाईट ही चर्चा ऐकायला मिळते. असं काही नाही की कीर्तनकार कितीही मोठा त्यागस्वरूप अवस्थेत बोलून गेला तरी त्याची काही चर्चा चांगलीच होती असं नाही. दोन्ही बाजूने चर्चा होते. मुळात नाण्याला बाजू दोन असतात आणि त्या दोन्ही बाजू पूर्ण झाल्याशिवाय नाणं तयार होत नाही. विठ्ठला मनानं ऐकता आलं. ज्या दिवशी आपल्याला मनानं ऐकता येईल त्या दिवशी आपण कीर्तनात बसतो. आणि अनेक कीर्तनांमध्ये बसत असताना आपल्याला जर्मनी, फ्रान्स रिटर्न, अमेरिका रिटर्न अशी राष्ट्रांची नावं कळतील. पण फ्रान्स फ्रान्सच आहे, जर्मनी जर्मनीच आहे, थायलंड थायलंडच आहे, कतार कतारच आहे. पण भारत भारत नाही कळलं. पुन्हा वाक्य बोल. जर्मनी जर्मनीच आहे, फ्रान्स फ्रान्सच आहे, थायलंड थायलंडच आहे, अमेरिका अमेरिकाच आहे, कतार कतारच आहे. पण भारत भारत नाही. भारत काय आहे? आणि जर माझ्या राष्ट्राला, एक वाक्य ऐकतो, माझ्या राष्ट्राला जर आपण सगळे जर भारतवासीय जर माता म्हणत असेल तर मला वाटतं तिच्या अमृत सेवनानं आपल्यावरती कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. ती कृपा आहे, ती कृपा आहे, ती कळवून घेतली पाहिजे. ती आपली आई आहे. असं जर कदाचित झालं तर त्याची चेष्टा उद्याच्या पेपर छापून येईल. भारत माता आहे तर ब्राझीलला वाटलं ब्राझील अंकल होईल, जर्मनी काका होईल. पण त्यांच्यात तेवढी धमक नाही म्हणून त्यांची भांडणं होतात. आपल्यात तेवढी धमक आहे म्हणून मला वाटतं भांडणं झाल्यानंतर सुद्धा आपण पुन्हा एका ताटात जेवतो. ही आपल्यातली ताकद आहे. ही कधीतरी समजून घ्यावी लागेल. वरवरचं राजकारण नाही. आतमध्ये खोलात जोपर्यंत तुम्ही जात नाही तोपर्यंत या राष्ट्रामधलं असणारं प्रेम. मी प्रस्तावनेपासून सुरुवात करतोय. लक्ष दिलं तर कीर्तनाच्या शेवटाला तुम्हाला काहीतरी चांगलं पदरात घेऊन जाता येईल, अन्यथा काही घेऊन जाता येणार. आमची परंपराच अशी, पहिल्यापासून ऐकलं तर कळतं. आता भोसले महाराज नाही ते मला माहिती आहे. बाळासाहेब महाराज भोसले हे कीर्तनकार आहेत. पण कीर्तनकाराच्या आधीची एक भूमिका त्यांची मांडायची झाली तर ते मला वाटतं सगळ्यांना प्रज्वलित करण्याचं काम आतापर्यंत करत होते. बरोबर. त्या प्रज्वलित होण्याच्या भूमिकेला अशी एक घटना असते, इकडे एक बटन असतं तिकडे एक बल असतो. बटन दाबलं की बल लागतं. दर्शनी भूमिका अशीच आहे, बटन दाबलं की. पण इकडं नुसतं एक बटन लावलं तिकडे एक बल लावला, इकडं बटन दाबलं लागेल, मध्ये काय हे माध्यम जोपर्यंत एका वायर नावाच्या गोष्टीच्या असणाऱ्या क्ष अवस्थेने जोडलं जात नाही तोपर्यंत त्याची सलगी, त्याची संधी लोप पावते. आणि ज्या क्षणाला ती जोडली जाते तिथं संधीचा लोप होत नाही, क्षय होत नाही. काय होतो? द्विगणित अवस्था निर्माण होती. तद्वत सांप्रत काळामध्ये आपण आपल्या राष्ट्राशी जर खऱ्या अर्थानं राहत असेल तर राष्ट्रातल्या कीर्तनातल्या प्रत्येक क्षणाला जर अनुभवलं तर 2 तासाचं कीर्तन कळेल, अन्यथा कळणार नाही. विठ्ठला राष्ट्र आहे मान्य, पण भारत माता त्या माता असणाऱ्या भारतामध्ये सुद्धा 2 प्रभाग फार सुंदर आहेत, फार गोड आहेत, फारच सुंदर आहेत. इतके सुंदर आहेत, इतके सुंदर आहेत की भारतामध्ये काही विभागले गेलेत. पूर्व भारतामध्ये काही गोष्टी तर पश्चिम भारतामध्ये काही गोष्टी. त्या पश्चिम भागामध्ये आपण खुद्द मोडले जातो. पण कधीतरी उत्तर भारतामध्ये जर तुम्ही गेला असाल आणि गेलेल्या उत्तर भारतातल्या प्रत्येक भागाभागांमध्ये जर प्रवेश घेतला असेल, प्रत्येक ठिकाणात गेला असेल, तुम्ही गुजरातला गेला असेल, तुम्ही खऱ्या अर्थानं दिल्लीला गेला असेल, तुम्ही अयोध्येला गेला असेल, तर सगळ्या राष्ट्रांमध्ये तुम्ही फिरत असताना त्या राष्ट्रांमध्ये एक भूमिका, एक गोष्ट तुम्हाला फार छान सुंदरतेने पाहायला मिळते, ऐकायला मिळते. तर ती दिसणारी गोष्ट काय असेल तर ती दिसणारी गोष्ट एकच आहे. कोणती गोष्ट आहे? ती दिसणारी गोष्ट अशी आहे की त्या दिसणाऱ्या गोष्टीमध्ये असं सांगितलं गेलंय की असणाऱ्या या प्रभागामध्ये, गुजरात नामक नावाच्या प्रभागामध्ये, अयोध्या नामक नावाच्या प्रभागामध्ये, असणाऱ्या यमुनानगर नावाच्या प्रभागामध्ये आपलं स्वागत आहे. पण ते स्वागत साधं सुद्धा केलेलं नाही. मग कसं केलंय? तिथं काही पाट्या लिहिल्या. तुम्ही बारकाईने पहा, कधी गेला असाल तर तुम्हाला ते दिसेल. काय पाट्या लिहिलेल्या पाट्या असं सांगतात की असणाऱ्या या प्रभागामध्ये आपलं स्वागत आहे. पण स्वागत करताना ते फक्त एवढं स्वागत करत नाहीत, असणाऱ्या गुजरातमध्ये आपलं स्वागत आहे असं करत नाहीत. मग काय लिहितात? देवभूमी गुजरातमध्ये आपलं, देवभूमी अयोध्येमध्ये आपलं स्वागत आहे. केदारेश्वराला गेला तर केदारेश्वराच्या भूमिकेमध्ये सुद्धा तसंच लिहिलं जातं. देवभूमी केदारेश्वर परिसरामध्ये आपलं स्वागत आहे.
आणि त्याच्या विरोधी भूमिकेत जर थोडंसं बोलायचं झालं तर त्याच्या विरोधी भूमिकेमध्ये एकच भूमिका मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या असणाऱ्या राजकारत्यांना तेवढा आता वेळ नाही, पण चुकून जर त्यांना वेळ मिळाला आणि पुण्यात जर ते फिरायला लागले तर मला असं महाराष्ट्र राज्य सरकारला अशी विनंती करायची इच्छा खूपदा झालेली आहे, पण माझी पोचेल असं वाटत नाही. आणि आता त्यांना माझी ऐकण्याला वेळ सुद्धा राहिलेला, कारण त्यांचीच वेळ त्यांना माहित नाही, आपली वेळ कधी त्यांना कळणार. पण तरी सुद्धा राज्य सरकारला माझी एक सर्वसामान्य कीर्तनकाराची अशी विनंती आहे की जसं गुजरात लिहितं की देवभूमी गुजरातमध्ये आपलं स्वागत आहे, जम्मूनगर लिहितं देवभूमी जम्मूनगरमध्ये आपलं स्वागत आहे, केदारेश्वर लिहितं देवभूमी केदारेश्वरामध्ये आपलं स्वागत आहे, तसं महाराष्ट्र राज्य सरकारने सुद्धा असं लिहावं संत भूमी महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. ही संतांची भूमिका आहे, ही संत परंपरा आहे. ही संत परंपरा साधी सुधी नाही, ही उंचीवरची संत परंपरा आहे. आपल्याकडे ज्ञानोबर आहे, ज्या नय्याच्या किनाऱ्याच्या तटावरती आपण बसलेलो आहोत ती नय्या सर्वसामान्य नाही, ती सहज धावणारी नाही, तिच्या पात्रामधलं पाणी सर्वसामान्य नाही, तिच्या पात्रामधलं पाणी पाणीच नाही. मग काय, तिच्या पात्रामधलं पाणी हे इंद्रायणीचं तीर्थ आहे, तिच्या पात्रामधलं पाणी हे खऱ्या अर्थानं ज्ञानोबरायाच्या ज्ञानेश्वरीतल्या अमृत कलशाचे थेंब आहेत. मला वाटतं तिच्या पात्रामधलं पाणी तुकोबरायांच्या गाथेतल्या शब्दगंधातला असणारा खऱ्या अर्थानं प्रलय. आणि बोलू का, ज्या राजामुळे तुम्हाला आम्हाला हे हिंदवी स्वराज्य पाहायला मिळालं त्या राजाच्या लेकराचं खऱ्या अर्थानं चरण तीर्थ या पात्रामध्ये, त्याच्यामुळे आपण भाग्यवान आहे. आपण संत भूमिकेमध्ये आहोत, पण संत भूमिका अनन्यसाधारण आहे देवांपेक्षा. एखाद्याच्या आयुष्यामध्ये एखाद्याला देव नाही कळाला तरी चालेल, नाही कळला तरी चालेल, पण संत कळाला, देव नाही कळला तरी चालेल. आणि आता देव कळायचा असा काही मार्ग शिल्लक राहिलेला. चुकून परवा दिवशी एकाच्या देव घरात गेलतो मी, असं काही काही घरातही जात नाही, कुठेही खात नाही, मर्यादा पुरुषोत्तम आहे, सांभाळू नाही जरा अजून. पण जाताना चुकून एकाच्या घरात गेलो आणि एकाच्या घरात गेल्यानंतर ते घरातला आग्रह होऊन बसलाय, महाराज चला आमचं देवघर पाहिलं. ते पहिलं देवघर दाखवलेलं असतं, पण त्याला शास्त्र संपन्नता नसते, अनेक गोष्टी. पण देवघर पाहायला गेलं आणि देवघरात पाहिल्यानंतर माझ्याच अंतःकरणातला गोंधळ असा झाला त्या देवांना पाहून, कारण देव इतके होते की माझ्या नजरेत बसत नव्हते. पण बसता बसता मी एकच देव जरा बारकाईने निहाळला, बारकाईने मोजला. महाराज त्याच्या देवघरामध्ये देवघर एक होतं पण बाळकृष्ण 11 होते. कृष्णमार्पण समर्पयामि, कृष्णमार्पण समर्पयामि, कृष्णमार्पण समर्पयामि. किती नमस्कार घालायचे? 11ला 11 घालावे लागतील ना. बरं, प्रत्येकात एक वेगळी अस्तित्व असणारी भूमिका आहे असं म्हणायचं काही कारण नाही. तो एक आहे, हा एक आहे, तो एक आहे, पण 11ची जी ताकद आहे ती मात्र सारखीच आहे, बदल काहीच नाही. पण 11 बाळकृष्ण पाहिले आणि मी सहज त्या यजमानांना विचारलं की 11 बाळकृष्ण घरात आणायचं कारण नाही. म्हणले महाराज सुनाच तेवढे नाही. कळलं? नाही कळलं? तुमच्याकडे लग्नात देतात ना, देतात का नाही देतात? हा, मी काय बारशून आलो काय? म्हणजे बाबूराव महाराज असं म्हणायचं का तुमचं झालं नाही म्हणून तुम्हाला माहित नाही? म्हणजे मी काय, माझं झालं नसलं तरी पाहतोय ना. लग्नात बाळकृष्ण दिला जातो आणि दिलेल्या बाळकृष्णाला देवाऱ्यात ठेवलं जातं. ठेवलेल्या बाळकृष्णाकडे पाहिल्यानंतर तो बाळकृष्ण पाहिला म्हणले 11 सुना आहेत. म्हणले महाराज खटल्याचं घर आहे, 11 कृष्ण आहेत. 11 कृष्ण पाहिले, पण कृष्ण पाहिले आणि कृष्ण पाहिल्यानंतर मला इतका धक्का बसला की बाळकृष्ण जर 11 असतील तर घरात इतर देव किती असतील? वारकरी संप्रत काळामध्ये खऱ्या अर्थानं अनेक देवांच्या खऱ्या अर्थानं आता घराघरामध्ये जत्राच भरल्या आणि त्या देवांच्या जत्रा भरल्यामुळे देवांचाच एकमेकांना मेळ नाही आणि त्यांचा मेळ नाही म्हणून आपला त्यांच्या समोर खेळ जमवत. सेंदरी हे दरे आपल्या पोटाचे मागते आपल्या
एकाच्या रानात गेलं तर एकाच्या रानात आता एक मसोबा राहिलेला नाही, मसोबाच 10 झाला. एकाला शेंदूर लावायला गेलो की शेंदूर लावलेला असणारा हात दुसऱ्या दगडाला पुसला की तो शेंदूर मसोबाच होतो. असे एका एका रानामध्ये आता 10 मसोबा झाले. आणि मी आता म्हणतोय मसोबा असला पाहिजे. माझं वाक्य पूर्ण झालेलं नाही. मसोबा असला पाहिजे पण तो पूजण्यासाठी नसला पाहिजे. मसोबा असला पाहिजे. त्याचा एकच फायदा आहे. काय फायदा आहे? ज्या बांधावरती मसोबा आहे तो बाण टोकरला जात एक काम तेवढं आहे. कसं आहे, लोकांना भीती आहे. मी म्हणतो त्या भीतीपोटी मसोबा वाढत चालले तरी चालतील पण लोक जाग्यावर राहतील. एकच काम करतो तो मसोबा, बाकी काही काम करत नाही. त्याला कितीही काही करा, तो दगड आहे. देव दगडामध्ये आहे पण मसोबामध्ये देव येण्यासाठी त्या दगडाला सुद्धा तेवढे कष्ट घ्यावे लागतात. सर्वसामान्यपणे देव कळतही नाही. पण माझं असं मत आहे, देव नाही कळाला तरी चालेल. का? देवांचाच मुळात खेळ आहे, त्यांचाच नाही मेळ. बघा तुम्ही बारकाईने चिंतन करा. देवपंचायतनामध्ये बारकाईने काही देव सांगितले. देवघरामध्ये किती देव असले पाहिजेत याच्यात शास्त्रात काही लिखाण आहे. उगा घरात कोण्याही व्यक्तीने कोण्याही गावात जाऊन कोण्याही मंदिरातला कोणाही देव घरात आणून पूजावा असं शास्त्र सांगत नाही. तुम्ही देवाला कुठेही जा, येताना मात्र आपल्याच असणाऱ्या देवाचं पूजा अर्चन करा. त्याचं कारण असं शास्त्र संपन्न अवस्थेमध्ये सांगत असताना असं आहे, देवघरातल्या देव पंचायतनामध्ये नेमके किती देव असले पाहिजेत याचं शास्त्रामध्ये लिखाण आहे. मग किती देव असले पाहिजेत? महाराज सगळे देव चालत नाही, 5च देव फक्त देवघरामध्ये मानतात. 5च देव. बारकाईने ऐका. आपलं जे राष्ट्र आहे ते भारत आहे. भारतामध्ये ती माता आहे. मातेच्या असणाऱ्या घरातल्या देवघरामध्ये संत पूजन आहे. आणि संत पूजनाच्या प्रित्यर्थ संतांना धरून ज्या देवाची पूजा करायची ते देव मात्र किती आहेत? 5. फक्त 5. पहिला जर कोण असेल, नीट ऐका, पहिला जर कोण असेल तर मला वाटतं तो खऱ्या अर्थानं महान गणपती हा पहिला आपल्या घरातला देव. महान भगवान भक्त खऱ्या अर्थानं गणराया हा सुख करता दुःख हरता या भूमिकेमध्ये आपल्या घरातलं खऱ्या अर्थानं कार्य सांभाळतात. मला वाटतं आद्य गुरु पहिला जर देव कोणता असेल तर तो खऱ्या अर्थानं गणपती आहे. दुसरा जर देव कोणता असेल तर मला वाटतं ज्याच्या प्रांगणामध्ये तुम्ही आम्ही बसलेला आहोत तो खऱ्या अर्थानं हर म्हणजे तो शिव आपल्या घरातला दुसरा. नीट लक्षात नाही का बरं? शिव आपल्या घरातला खऱ्या अर्थानं. मग तो घरात कोणाकोणाच्या कसा असेल ते सांगता येणार नाही. कुणाच्या घरात शिव मातीचा असेल, कोणाच्या घरात शिव पितळी असेल, एखादा श्रीमंत असेल तर त्याच्या घरातला शिव सोन्याचा असेल, एखादा त्यातल्या त्यात श्रीमंत पण त्यातल्या त्यात गरीब असेल तर त्याच्या घरातला शिव चांदीचा असेल. छत्रपतींच्या आयुष्यातला शिव जर बारकाईनं पाहिला तर त्यांच्या कुलपरंपरेला सुद्धा शिवच आहे. पण तो शिव साधा नाही. मग तो कशाचा आहे? तो स्फटिकाचा आहे. स्फटिकाचा शिव जर तुम्ही बारकाईनं पाहिला, छत्रपतींच्या आत्ताच्या राजधानीला साताऱ्यातली जी गादी आहे त्या गादीमध्ये शिवाचीच पूजा केली जाते. पण ती शिवाची पूजा केली जाते ती मातीच्या नाही, दगडाच्या नाही, सोन्याच्या नाही, चांदीच्या नाही, पितळाच्या नाही. मग कशाची केली जाते? स्फटिकाच्या असणाऱ्या शिवाची पूजा केली जाते. त्याला खऱ्या अर्थानं शैवागमाची परंपरा असं म्हणतात. पुढे चला, तिसरा देव जर कोणी सांगितला असेल तर तिसरा देव म्हणजे खऱ्या अर्थानं माझा विष्णू स्वरूप आहे. तिसरा देव आणि तिसऱ्या देवाची विष्णू स्वरूप असणारी भूमिका खऱ्या अर्थानं परंपरेनं सांभाळत येत असताना माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणत्व गादीला येते. महत्वाच्या गादीवरती विराजमान असणारे माझे प्रभू पांडुरंग परमात्मा आहेत. शेजारी आईसाहेब रुक्मिणी आहेत. त्याच्या शेजारी जर तुम्ही बारकाईनं गेला तर खऱ्या अर्थानं घराघरामध्ये पुरुष आहेत. पण पुरुषांबरोबर घराघरामध्ये आणि आता तर अर्ध्याहून त्यांनी कब्जाच केला. मग देवघर का सोडतील? देवघरामध्ये तिचं अस्तित्व आहे आणि जिचं अस्तित्व देवघरामध्ये आहे तिला दैवी संपत्तीचं खऱ्या अर्थानं असणारं शाक्तागम असं म्हटलं जातं. त्या शाक्तागमाचं खऱ्या अर्थानं स्थान 4थ्या क्रमांकाला आहे. 5वा जर देव कोणता असेल तर 5वा देव खऱ्या अर्थानं तो असणारा तुमच्यावरती कृपा करणारा, तुमच्या चुकीच्या आणि बरोबर या दोन्हीही गोष्टीला साक्ष देणारा जर 5वा देव कोण असेल तो खऱ्या अर्थानं सूर्यनारायण आहे. विठ्ठला
गणपती आहे, शैव आहे, वैष्णव आहे, शाक्त आहे आणि खऱ्या अर्थानं सूर्य म्हणजे सौर्य स्वरूप उपासक आहे. हे 5 देव आहेत. पण इतका आता मला वेळ नाही की सगळ्यांची असणारी प्रबंधक सोडवायची. पण तत्व वारकरी संप्रदायानं 2च देव मान्य केले. गाडी चालली ना तुमची, माझी कशी का चालणार, तुमची जागेवर चालणार. घरात देव 5 देवातले संप्रदाय काळात संप्रदायाने फक्त 2 देव मानले. सूर्यचंद्र हे देव आहेत मान्य आहे, पण ते संप्रदायाच्या दृष्टीने जोपर्यंत संप्रदाय तोपर्यंत सूर्य आहे असं मानणारा वर्ग आपल्या संप्रदायामध्ये आहे. 2 वर्ग संप्रदायाने मानतात. 2 वर्ग. पहिला वर्ग जर कोणता मानला असेल तर पहिला वर्ग मानला खऱ्या अर्थानं विष्णू स्वरूप. विष्णू स्वरूप हे आपल्या खऱ्या अर्थानं आराध्य दैवत आहे. बरं, सगळे आपण वैष्णव, कुणाला शंका नाही? बोला ना, तुम्ही वैष्णव आहात ना? आपण वैष्णव आहोत म्हणजे आपण विष्णूला मानतो, भजतो, पूजतो, सगळं करतो. जसं विष्णूनं सांगितलंय तसंच आपलं ऐकतो, तसंच वागण्याचा प्रयत्न करतो. पण संप्रत काळामध्ये पहिला देव जरी विष्णू मानला असला तरी संप्रदायाने दुसरा एक देव मानला, तो खऱ्या अर्थानं मानलाय तो शैव म्हणजे खऱ्या अर्थानं हर म्हणजे खऱ्या अर्थानं महादेव म्हणजे खऱ्या अर्थानं संगमेश्वर विठ्ठल. एक गोष्ट बोलू का, तुमचं नामचं जमतंय, वैष्णवाचं आणि शैवाचं जमतंय, पण कुणाचं जमतंय? तुमचं नामचं जमतंय. या मूळ स्वरूपात त्या देवांचं मात्र एकमेकांशी जमत अजिबात जमत नाही. महादेवाचं विष्णूचं जमतंय का? जमण्याचा काही विषयच नाही. वागण्यात सुद्धा साम्य नाही, वागण्यात सुद्धा अजिबात साम्य नाही. मी पटवून देईल तुम्हाला. मला सांगा, वारकरी संप्रदायामध्ये आपण सगळे वैष्णव आहोत. आपल्या वैष्णवाच्या आयुष्यामध्ये आपण आपल्या गळ्यात काय घातली? आहेत ना माळा? आहेत ना? नसलं तर गाडीत 10-15 आहेत. म्हणजे आज काही पदार्पण असलं कुणाचं तर आपल्या सगळ्यांच्या गळ्यामध्ये माळा आहे. आपल्या सगळ्यांच्या गळ्यामध्ये असणाऱ्या माळा सोन्याच्या आहेत का? चांदीच्या आहेत का? पितळाच्या आहेत का? मग कशाच्या? तुळशीची माळ ज्याच्या गळ्यामध्ये तो कोण आहे? साधी व्याख्या, तुळशीची माळ ज्याच्या गळ्यामध्ये तो वैष्णव आहे. पण शैवाच्या जर गळ्यामध्ये माळ जर पाहायला गेला तर शैवाच्या गळ्यामध्ये माळ तुळशीची नाही, तुळशीची नाही, सोन्याची नाही, चांदीची नाही, पितळी नाही. मग कशाची? तुम्हालाच कीर्तन जमते, मग मी काय करू? सापेक्षता पहा बरं का. मानणारे दोन्ही वर्ग आपलेच आहेत, पण गळ्यातल्या माळा दोघांच्या वेगळ्या. याच्या गळ्यात रुद्राची माळ, याच्या गळ्यात तुळशीची माळ. बरं, ठीक आहे. एक गोष्ट बदलू शकतात, हरकत नाही. दुसरी गोष्ट, वैष्णव आहोत, वैष्णवाला पाहायचं ओळखायचं कसं? तर गोपीचंदन टिळा, गोपीचंदन टिळा. टिळा लावतो ना, कसा लावतो? कसा लावतो आपण? उभा लावतो, उभा लावतो, उभा लावतो ना. आपल्या वैष्णवाचा गंध उभा आहे, पण इकडं त्या शैवाचा गंध का? अहो त्यांच्यातच नाही मिळेल, कुठं आपला बसता खेळ. इकडं काय? इकडं काय? गोपीचंदन आहे का? गोपीचंदन आहे का? हातावर जरी तुम्हाला एवढं कळते, मी माझा हात दाखवते पण तुम्ही भस्म म्हणताय, म्हणजे तुम्हाला त्यातली जाणकाराची भूमिका आहे. मला सांगा, इकडं गोपीचंदन चालतो मान्य, पण इकडं मात्र गोपीचंदन चालत नाही. इकडं मात्र भस्म लावा लागतो, इकडं उभा गंध लावायचा आहे, तिकडं मात्र उभा लावायचा नाही. एवढा गोंधळ झाला, एवढा गोंधळ झाला. किती गोंधळ झाला सांगू? साधा सुद्धा गोंधळ नाही. दक्षिण भारतामध्ये 2 गाव आहेत. त्या 2 गावांच्यातल्या पहिल्या गावाचं नाव आहे विष्णुपूर आणि दुसऱ्या गावाचं नाव आहे शैवपूर. त्याला सूर्यकांची आणि विष्णुकांची असं सुद्धा म्हटलं जातं. ही 2 गाव आहेत. या 2 गावांमध्ये राहणारी लोक त्या देवांची पूजा करतात, पण विष्णूच्या असणाऱ्या त्या विष्णुपुरामध्ये राहणारी लोक विष्णूचंच आचरण करतात आणि शैवपुरामध्ये राहणारी शैवागमातली सगळी लोक शैवाचंच आचरण करतात. किती आचरण करतात माहितीये? किती आचरण करतात माहितीये? त्यांच्या घरामध्ये जर तुम्ही बारकाईने गेले तर हे नेमकं शैवपुरातलं घर आहे का विष्णुपुरातलं हे सुद्धा लगेच सांगता येतं का? त्या घरामध्ये ज्या असणाऱ्या माता माऊलीनं सारवलेलं आहे, ते सारवलेलं पाहिल्यानंतर सुद्धा ते घर नेमकं कुणाचं हे कळतं. कसं कळत असेल? शैवागमातल्या ज्या काही माता माऊल्या आहेत त्या सगळ्या आडवस.
आणि विष्णुपुरातल्या सगळ्याच्या सगळ्या महिला उभस असतात. फरक आहे, पण तितकाच प्रामाणिकपणे तो सांभाळला जातोय. आजही हा वाद टिकून आहे, आजही हा वाद आजही टिकून आहे. इतका टिकून आहे की असणाऱ्या त्या विष्णुपुरातल्या बायका इतका प्रतिबंध आयुष्यामध्ये सांभाळतात, इतका छोटा प्रतिबंध सांभाळतात की जर एखाद्या घरातला सदरा जर फटला तर ते शिव म्हणत नाही. शिव म्हणलं की त्याचं नाव येतं ना. तुम्ही जागे आहेत ना? डोक्यावंत नाही चाललं नाही. भरपूर आज भरपूर खाली येऊन चिंतन चाललंय माझं. शिव म्हणत नाही का त्याचं नाव पुन्हा मुखात येईल आणि त्याचं नाव मुखात चालत नाही का आम्ही विष्णू वैष्णव आहोत, आम्हाला त्याचं नाव चालत नाही, आम्ही शैव नाही घेणार, आमच्या मनामध्ये मुखामध्ये शिव येऊ देणार नाही. म्हणून त्या बायका काय म्हणतात? शिव म्हणत नाही, टाका घाल म्हणतात. टाका घाल, फाटलंय ना, टाका घाल, टाका घाल. पण शिव म्हणत एवढं आता फार टाक्यावालं फार शेणावालं, पण ते आपल्या महाराष्ट्रातही आलं. दुर्दैव महाराष्ट्राचं. पण महाराष्ट्र किती जाणकार जरी असला तरी तो जाणकार देवामुळे नाही, संतांमुळे. मला मुद्दा संतांवर आणायचा. संत कृपा आपल्यावरती फार मोठी, आपल्यावरही आला होता. आणि इतका वाद झाला की मारामाऱ्या झाल्या. 300 साधू एकाच वेळी मारले गेले. त्याचं कारण सांगतो. आपल्याच प्रभागामध्ये, आपल्याच भूमिकेमध्ये त्रिपिंडी श्राद्ध जर करायचं असेल तर ते संगमावरतीच केलं पाहिजे असं शास्त्र सांगतं. चतुर्थ पुण्यस्मरण करायचं असेल तर त्याला शैवागमाचा आणि विष्णू स्वरूप असणाऱ्या अस्तित्व दर्शनाचं खऱ्या अर्थानं जल लागतं असं सांगितलं गेलं. आणि हे जल महाराष्ट्राच्या मातीमध्ये एकाच ठिकाणी जास्तीत जास्त पवित्र पदाच्या भूमिकेत सांगितलं. ते ठिकाण म्हणजे हा बोला तुम्ही चुकणार नाही, बोला. त्र्यंबकेश्वर नाशिकला सांगितलं. आणि 12 वर्षानंतर, लक्ष देऊन ऐकलं तर कळेल बरं का, 12 वर्षानंतर 12 वर्षाचा असणारा जो काही चालू असणारा जो काही आपला प्रघात आहे, त्या प्रघाताला खऱ्या अर्थानं 12 वर्षानंतर कुंभमेळा भरतो. आणि हा कुंभमेळा या असणाऱ्या नाशिकच्या प्रभंगाचा असणाऱ्या त्या रामकुंडामध्ये खऱ्या अर्थानं भरत होता. रामनवमीची खऱ्या अर्थानं ती नाशिक नगरी आहे. काळभैरवाचं खऱ्या अर्थानं सुंदर असं गोड मंदिर आहे. पण मंदिराच्या सपक्षावस्थेमध्ये खऱ्या अर्थानं कुंभमेळा भरला होता. भरलेला कुंभमेळा भेद दाखवत होता आणि भेदानं वाद निर्माण होत होता. मुळात भेद दाखवला की वाद निर्माण होतो हे त्रिकालच आहे. भेद दाखवायचा म्हणजे त्या गोष्टीतला दोष दाखवायचा म्हणजे भेद दाखवण्यासारखंच आहे. भेद दाखवायला चालू केलं आणि भेद दाखवायला चालू केल्यानंतर दोन गोष्टींची दोन असणाऱ्या गटाचा वाद झाला. त्या वादामध्ये तब्बल 300 वर्षापूर्वी 300 साधू मारले गेले. आपल्या नाशिक मधलं सांगतोय, काही बाहेरचं नाही सांगत. वाद एकाच गोष्टीचा होता. काळराम मंदिर जिथं आहे तिथे माझे प्रभू रामचंद्र आहे. आणि प्रभू रामचंद्र ज्या ठिकाणी आहेत ती खऱ्या अर्थानं नगरी, ही खऱ्या अर्थानं वैष्णवांची नगरी. रामाचं स्मरण आत्मा जो शिवा आपल्यालाच कळत. आत्मा जो शिवाचा, मला जेवढं लागते तेवढं मिळले, पुढचं तुम्ही शोधा. सगळं मोकळं करून दिलं मग कीर्तनकारांना सगळं करावं लागतं. आत्मा जो शिवाचा, हो त्या रामाचा जप करतो आणि तो राम वैष्णवागमामध्ये मोडतो. वैष्णवागमाचं काय राम मंदिर आहे, रामकुंड वैष्णवागमाचा आहे. शैवानी थांबूळ करायची नाही. वाद चालू झाला. शैवानी थांबूळ करायची नाही, भस्म लावणाऱ्यांनी थांबूळ करायची नाही. इथं आंघोळ करणारा जर कुंभमेळ्यातला कोण असेल तर तो फक्त वैष्णव असेल. आणि खऱ्या अर्थानं वाद इतका पेटला, वादाचं रूपांतर भांडणात झालं, भांडणाचं रूपांतर अन्यायात झालं आणि त्याच्यामध्ये 300 साधू मारले गेले. आणि हा सगळा असणारा खटला त्या काळातल्या पेशव्यांकडे देण्यात आला. गादीवरची खऱ्या अर्थानं पेशवा बसलेला आहे आणि बसलेल्या पेशव्यानं खऱ्या अर्थानं या गोष्टीकडे पारकाईनं पाहिलं. धर्म तर जपायचा आहे, धर्मातले 2 पंथही जपायचे, पण 2 पंथांमध्ये वाद निर्माण होतोय. या 2 पंथांचं कुठंतरी समालोचन झालं पाहिजे. हे समालोचन होण्यासाठी काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. या दोन्ही पंथांना नाराज करून चालत नाही. 2 जरी असले तरी एकाच घरातले.
आज वेगळे झाले असले तरी एकाच पिढीतले, आज जरी चिन्ह बदलून आता निवडणूक उभा करायचे जरी तयार होत असले तरी एकाच घरातून बाहेर पडलेले आहेत. आणि दोघाला जर एकदम फटकारा दिला तर जनतेचं नुकसान. डॉक्टर पवार साहेब तुम्हाला कळतंय ना, लक्षात येते ना? घर एक आहेत पण पंथ दोन आहेत. घर एक आहेत पण चिन्ह. तुम्ही दुसरीकडे जाऊ नका, नाही माझं कीर्तन आपलं चालतं. दोन चिन्ह आहेत, एक शैवागम आहे एक वैष्णवागम आहे. पण दोघं चिन्हांना जर वादात पेटवलं, पेटवल्यामध्ये 300 मारले, त्याचे 3000 आणि 30,000 आणि 3 लाख व्हायला वेळ लागणार. मग काय केलं पाहिजे? कुठंतरी समालोचन केलं पाहिजे. समालोचन करण्यासाठी काय विचार केला? संत कृपेचं अधिष्ठान पाहिलं, तुकोबारायांचं दर्शन, ज्ञानोबारायांचं दर्शन, आदी सकल संतांची परंपरा पेशव्यानं स्वीकारली आणि स्वीकारलेल्या पेशव्यानं केलेल्या विचाराचं प्रबंधक सांगितलं. काय सांगितलं? प्रबंधकानं सांगितलं, एक काम करा, वाद घालू नका. शैवागम आणि शाक्तागम दोन्ही खरी अर्थानं वैष्णवानेही आंघोळ केली पाहिजे आणि शैवानेही आंघोळ केली पाहिजे. दोघांनाही आंघोळ मिळाली पाहिजे. कुंभमेळ्यात स्नान दोघांनाही मिळालं पाहिजे. पण याच्यामध्ये समालोचन जर करायचं असेल तर एकच काम केलं पाहिजे. काय? काळाराम मंदिर जर खऱ्या अर्थानं वैष्णवाचं आहे असं तुम्हाला वाटतं ना, ठीक आहे, काळाराम मंदिरातल्या रामकुंडामध्ये खऱ्या अर्थानं त्या असणाऱ्या वैष्णवाला आंघोळ करू द्या आणि त्याच्या शेजारी 2 किलोमीटरच्या असणाऱ्या प्रगादामध्ये जे काही खऱ्या अर्थानं माझ्या शिवाचं मंदिर आहे, म्हणजे माझ्या खऱ्या अर्थानं विश्वेश्वराचं मंदिर आहे, म्हणजे खऱ्या अर्थानं माझ्या असणाऱ्या संगमेश्वराचं मंदिर आहे, ते खऱ्या अर्थानं नाशिक त्र्यंबकेश्वराच्या असणाऱ्या मंदिराच्या कुशावर्तामध्ये शैवाला आंघोळ करू द्या. त्या शैवाला केलेली आंघोळ कुशावर्तातली कुंभमेळ्यातलीच होईल आणि खऱ्या अर्थानं रामकुंडातली केलेली आंघोळ खऱ्या अर्थानं वैष्णवाची कुंभमेळ्यातलीच होईल. पण या दोघीचा समन्वय जिथं साधला गेला, तो साधलेला समन्वय म्हणजे खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाचं चिंतन आहे. आणि ते चिंतन महाराज अभंगाच्या पहिल्या हरिहरा भेद नाही करू निवाद. हो, संप्रत काळामध्ये संप्रदायाच्या विचारानं संतांच्या असणाऱ्या विचारसरणीनं पेशव्याने निर्णय दिला आणि दिलेला निर्णय मला वाटतं तुकोबारायांच्या अंतःकरणात आला आणि अंतःकरणाली प्रतिबंध अवस्था गंधर्व स्वरूपात ज्या अभंगातून बाहेर पडली, मला वाटतं तो अभंग आजचाच असावा. हरिहरा भेद, तो हर आणि हरी फार लांब नाही, फार दूर नाही, फार वेगळे नाही, फक्त एका वेलांटीचा महाराज फरक आहे. हर शब्दाला एक वेलांटी दिली की हरी होतो आणि हरी शब्दाची एक वेलांटी काढली की हर होतो. पण एक बोलू का, वारकरी संप्रदाय या दोन्हीही असणाऱ्या भूमिकेंना मान्यता देतो. त्याचं कारण माझ्याकडे फार वेगळे टॉप सिक्रेट आहे. आजच्या कीर्तनातलं ते खऱ्या अर्थानं महत्वाचं, खऱ्या अर्थानं सार आहे. दोन्हीही देवाला मानलं पाहिजे, मानलंच पाहिजे. अन्य देव मानले पाहिजेत न पाहिजे याच्यावरती मला एकही शब्द बोलायचा नाही, पण 2 देव मानले पाहिजेत. त्याचं कारण असं आहे, जगाच्या पाठीवरती एक आणि तो एक, या दोघांचा समन्वय खऱ्या अर्थानं संप्रत काळामध्ये संप्रदायाने सांभाळला.
तुम्ही कुठल्याही असणाऱ्या गर्भगृहात जा, ज्ञानोबरायाच्या गर्भगृहात जर गेला तर ज्ञानोबरायाचं दर्शन होईल. दर्शन ज्ञानोबरायाच्या वैष्णव दर्शनाच्या पूजेच्या अवस्थेमध्ये, पण वैष्णवाच्या असणाऱ्या दर्शनानं पुन्हा प्रदक्षिणा मारायला गेला पुन्हा सिद्धेश्वराचं दर्शन होतं. मला वाटतं तिथं शिवाचं सुद्धा दर्शन झालेलं आहे. त्र्यंबकेश्वरला जा, निवृत्ती दादांचं दर्शन घ्या, दादांचं दर्शन घ्या, वैष्णवाचं दर्शन होईल. पण वैष्णवाच्या बरोबरीने पुन्हा प्रदक्षिणा मारायला आला, त्र्यंबकेश्वराचं दर्शन झालं की पुन्हा एकदा शिवाचं दर्शन होईल. समन्वय साधला, समन्वय साधला. आणि मला प्रश्न पडला, हा समन्वय नेमका कशासाठी खऱ्या अर्थानं साधण्याचं कारण काय, साधण्याचा समन्वय काय? आणि प्रश्न विचारला मी वेदांना, आणि वेदांनी खऱ्या अर्थानं त्याचा निर्णय दिला. वेद सांगतो शिव आणि वैष्णव वेगळा नाही, एकच आहे, एकच आहे. आणि एकानं केलेलं कार्य एकेकाच्या हृदयामध्ये आहे. कसं आहे, जगाच्या पाठीवरती दोन्ही असणाऱ्या भूमिकेनं या असणाऱ्या भूमिका मान्य करत असताना आम्ही जर वैष्णव आहोत आणि वैष्णवानं केलेलं प्रेम, ऐका, वैष्णवानं केलेलं प्रेम हे कमी, तोटक, अमर्यादित अशा स्वरूपामध्ये जातं. ते मोजून मापून केलं जात नाही. वैष्णव जर जेवायला वाढायला निघाला तर वैष्णव प्रेमानं कितीही द्यायला तयार होतो, त्याला वैष्णव म्हणा. आणि वैष्णवानं भेद मानला नाही, आणि भेद नाही मानला नाही म्हणून खऱ्या अर्थानं या दोन्ही असणाऱ्या संबंधानं खऱ्या अर्थानं प्रेम दुनांदलं. पण दुनांदलेल्या प्रेमामध्ये एक घोळ झाला. हे दोन्ही देव ताकदीनं सारखे, विचारानं सारखे, प्रलोभनानं सारखे, पण आयुष्यातल्या जगण्याच्या वाटचालीनं मात्र भिन्न आहे. ऐका, एक देव जर चालला तर एका देवाचं टिकायचं नाही असंच त्याचं चरित्र आहे. टिकायचंच नाही, टिकायचंच नाही. दुसरा देव चालतोय पण चतुरानं चालतोय. चतुरा तो गुण लावण्याची. आपल्या वैष्णवातला कुठला देव महाराज भोळा आहे का, साधा आहे का, सर्वसामान्य आहे का? आपल्यानं 16,108 केले, तो काही साधा आहे का? 12 वाघिणीच्याने गिळलं, तो काही साधा आहे का? गोवर्धन एका करंगळीवर उचलला, तो साधा आहे का? पण ह्याची बायको पळवून नेली, हा किती भोळा आहे? शिव भोळा चक्र कृपेचा असणारा वर्ष बरं का, हे कृपा लागते ह्याला सुद्धा. कीर्तनामध्ये प्रमाण चांगलं यायला, ते म्हणावंसं वाटणं, ते म्हणायची इच्छा निर्माण होणं, आणि म्हणत असताना पकवाज वाजवताना पकवाज फुटणं, याला कृपा लागते. आणि सगळ्यात किंमत जर कीर्तनामध्ये कशाला असेल, एकतर मुळात तो पखवाज नाही. ऐका, तो पखवाज नाही, त्याला पखावज असं म्हटलं जातं. आणि सगळ्यात श्रेष्ठ तो, सगळ्यात श्रेष्ठ बहुअंगण कीर्तनकारापेक्षा पखावज वादक आणि पखावज वादकाच्या बरोबर पखावाज दोन्ही श्रेष्ठ. चिंतनीय कारण कीर्तनात कधीतरी नवीन सांगेल, पण आता व्यावहारिक कारण सांगून जाईल. मी उभा आहे गादीवरचा श्रेष्ठ म्हणून, गादीवरचा मान्यवर व्यासपीठावरचा कीर्तनकार सर्वात महत्वाचा. त्याच्यानंतर ज्यांच्याकडे कीर्तनाच्या असणाऱ्या साक्षीभूत अवस्थेचा विना दिलाय ते महत्वाचे. मग अनन्यसाधारण कीर्तनकारांचे सात संगतीतले गंधर्व महत्वाचे. बरोबरचे खऱ्या अर्थानं सुरात आणण्यासाठी खऱ्या अर्थानं स्वर दाता महत्वाचा. आणि हे आमचं चाललेला गदारोळ ऐकायला कोणीतरी पाहिजे म्हणून तुम्ही महत्वाचे.
पण तुमच्या सगळ्यांच्यात आमच्या सगळ्यांच्यात श्रेष्ठ कोण असेल तर पखावाज वाजक आहे. त्याला कारण असं आहे, मी उभा आहे, तुम्ही उभे आहात, तुम्ही बसलेला आहात, हे एकटाच गडी झोपलाय. असा उभा पखवाज वाजवता येतो? हा, कळतंय तुम्हाला? उभा पखवाज वाजवता येत नाही, त्याला झोपून. बरं, नुसता झोपत नाही माहिती, मी काय कोणाकडे जात नाही काही झोपायला वगैरे, पण राहत नाही पदेष्टा तेवढी कोणी करत नाही. पण हे साधं झोपत नाही, हे एका बाजूला उशी घेऊन झोपतो. आहे ना उशी? उशी आहे. बरं, नुसती खालून उशी घेत नाही, वरून पांघरूनही घेत. आणि त्याला पांघरून घातलेल्या पखावाजाशिवाय आम्ही चैतन्य महाराज देगलूरकर फडकरी परंपरेचे कीर्तनकार कीर्तन करत नाही. म्हणूनच आता त्याला पांघरून घातलं होतं, कारण त्याला एकदा झाकलं की तो आपल्याला उघड करत नाही. त्यातलं शास्त्र, हे शास्त्र आहे, त्याला झाकलं की आपल्याला उघड करत नाही, त्याची कृपा होते. बरं, ते नुसतं झोपत नाही, झोपेतलं नुसतं पांघरून घेत नाही, उशी घेत नाही. एका गालावरती अशी लहान लेकराच्या गालावरती जशी बोट फिरतात तशी वाजवली तर तो मृदू असणारा खऱ्या अर्थानं तो आनंद देण्याचं काम करतो. नुसता बोट फिरून घेत नाही, बोट फिरवता फिरवता पावडरही लावून घेतो. मग जॉन्सन बेबी असेल, मग काय पॉन्ड्स असेल, निविया, त्याचं काय आता साधन नाही राहिलं काय. बरं, हिकडून पावडर लावून घेते आणि आता सगळेजण उपाशी आहे, पण तिकडं ती एकटंच चपाती खायचं खातंय ना. पण एक सांगू का, एवढं सगळं करतंय, एवढं सगळं करतंय, एवढी सगळी किंमत मिळते, पण ती किंमत कशामुळे मिळत असेल तर एकच कारण आहे, स्वतःला झोडपून घेते म्हणून किंमत मिळवून घेते. एकदा स्वतःला झोडपून घ्यायची सवय लागली ना, स्वतःला त्यात रत करायची सवय लागली ना, मला वाटतं आपण एकदा त्यात रत झालो की रतानं असणारी रत भूमिका चिरंतन अवस्थेला गेल्याशिवाय राहत नाही. पण ती चिरंतन अवस्थेला जाण्यासाठी आधी स्वतःला जळावं लागतं. वाती कितीतरी जळून गेल्या, पण जळून गेलेल्या वातींना कुणी लक्षात ठेवलं नाही. पण त्याच्या प्रकाशामध्ये जी माणसं मोठी झाली, त्या प्रकाशमान झालेल्या माणसांनी मात्र त्या वातीला विसरून चालत नाही. ती वात जपता आली पाहिजे. समईतलं तेल संपून गेलं, समई ती वात संपून गेली, पण वातीला जपलं पाहिजे, त्या तेलाला जाणलं पाहिजे. आणि अस्तित्वात त्यांच्याकडून मिळालेला प्रकाश ह्या शिव विष्णू ऐक्य स्वरूपामध्ये खऱ्या अर्थानं या असणाऱ्या संप्रत काळानं मानला नाही. आणि किती मानला नाही, महाराज म्हणतात एक एकाचे हृदय, एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. मला हार फार आवडला बरं का. हो, महाराष्ट्रामध्ये वारकरी चिंतन करत असताना दारोदार ज्ञानेश्वरी तुकोबरायांचा गाथा सांगण्यासाठी महाराष्ट्रभर कीर्तनकार प्रवास करतात. पण ते जे काही कोणते हार गळ्यात पडत असतील, त्या हारांना आता गंध राहिलेला, कारण घालणाराच मुळात त्या गंधातला नाही. 20, 25, 50 दिले म्हणजे त्यातला होतो असं. 500चा हार आणला काय, 1000चा हार आणला काय, 700चा हार आणला काय, 2000चा हार आणला काय. हाराला किंमत सांप्रदायिक काळामध्ये आमच्यासारख्याकडून निश्चित आहे, पण किंमत हारातल्या दिसणेपणावरती नाही, त्या हारातल्या असणाऱ्या प्रेमाच्या असणेपणावरती जास्त आहे. हे एक एक चाफ्याचं फुल त्या झाडाच्या असणाऱ्या परिसरात वेचून आणून आजच्या असणाऱ्या महाराजांच्या गळ्यात पडलं पाहिजे, ही भावना या हारात दिसून येते. प्रत्येक सप्ताहाच्या वाजते यशोदामामी बुधे. वा वा, आईंसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. या फुलांना त्यांच्यामुळं महाराजांच्या आणि नारदाच्या गादीवरती येण्याचं भाग्य मिळतं. या प्रत्येक फुलातल्या प्रत्येक पाकळीला जसा एक वेगवेगळ्या देवाचा खऱ्या अर्थानं सुगंधाचा अंगस्वरूप भाव आहे, तसा मला वाटतं त्या मामींना सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये देवानं प्रत्येक असणाऱ्या जीवनातल्या प्रत्येक दिवसामध्ये या फुलांप्रमाणे गंध भरत राहावं अशी माफकापेक्षा व्यक्त करतो. कारण हे आता राहिलं नाही, आता बदलत चाललाय संप्रदाय.
आता मात्र हार नाही हे काय महाराजांची तोंड दिसत नाहीत, एवढे हार असतात अक्षरशः. फेटा पडतो का काय पडतो, पराशे हार असतात. पण ते फक्त प्रदर्शन आहे आणि असे प्रदर्शन करणारे खूप गोष्टी बाजारामध्ये आहेत. पण प्रदर्शनानं फक्त प्रदर्शनच होतं. ज्या दिवशी मनोभाविक केलं जातं त्याच दिवशी दर्शन होतं. आणि ह्या गोष्टी सगळ्या आपण सांभाळल्या पाहिजेत, जपल्या पाहिजेत. आणि त्या जपायच्या त्या फक्त थोड्याशा फरकानं जपायच्या. कारण एकाच वेलांटीचा आड आहे, एकच वेलांटी फक्त बदलते. पुन्हा अभंगाकडे आपण जर आलो तर एकच वेलांटी बदलते आणि नुसती वेलांटी बदलत नाही. महाराज फार गोड सुंदर सापेक्ष दृष्टांत, फार वेळ संपत आली माझी, पण फार गोड दृष्टांत देतात की खऱ्या अर्थानं आपल्या शरीरामधला अवयवाचा भाग एकच आहे, पण संबोधन करताना मात्र वेगवेगळा आहे. संबोधन करताना मात्र वेगवेगळं आहे. कधीतरी आपल्या अवयवाचं संबोधन करत असताना आदरणीय माझ्यावरती प्रेम करणारे काष्टीमधील एक सुप्रसिद्ध डॉक्टर, खऱ्या अर्थानं आदरणीय पवार डॉक्टर या ठिकाणी आज वेळात वेळ काढून उपस्थित आहेत. त्या डॉक्टरांच्या हॉस्पिटलला कधीतरी भेट द्या, तुम्हाला तुमच्या अवयवांबद्दल एक वेगवेगळी माहिती होते. आणि आता मात्र अवयवांबद्दल एवढी माहिती होत चालली आहे की माहिती करणारी माणसं वाढत चालली. आता डॉक्टरच एवढे झालेत की आता म्हणजे हाताचा वेगळा, पायाचा वेगळा स्पेशलिस्ट, कार्डिओलॉजिस्ट वेगळा, हार्टचे वेगळे, डायबिटीसचे वेगळे, शुगरचे वेगळे. मी खोटं बोलत नाही. अजून काही दिवसानंतर असं होईल उजव्या हाताचा वेगळा, डाव्या हाताचा वेगळा होऊ शकतं. हे नाकारता येत नाही, होऊ शकतं. पण एक गोष्ट बोलू का, हे वेगवेगळं आपण केलं, आपण मानलं, आपण स्वीकारलं, पण या हातांनी एकच काम होऊ शकतं. उगारला ते एखाद्याला मारता येतं, पण दोन्ही जोडले ते एखाद्याचं दर्शन करता येतं. आणि हे दर्शन फक्त खऱ्या अर्थानं महाराजांच्या चिंतनामध्ये दिसतं का. हे असणार जरी दिसायला प्रदर्शनात्मक वेगवेगळं जरी वाटत असलं तरी महाराज म्हणतात हे वेगवेगळं नाही. उजवं काय डावं काय महाराज बघायच्या शेवटच्या
उजवे वाम भाग तुका म्हणे एकची